आज होती शाकंभरी पौर्णिमा, तर आजच्या दिवशी देवीची ओटी भरतात. अशी सगळ्याच देवीच्या मंदिरात पद्धत आहे. तिची ओटी भरून तिला नवीन बांगड्या चढवण्याची प्रथा आहे. मीही देवाला पंचामृताचा अभिषेक घातला आणि पूजा करून घेतली. मग आम्ही निघालो. आम्ही पौर्णिमेला जातो चिंचणीला. देवाला कधीही गेलं तरी चालतं. पौर्णिमा, अमावस्या असं काही नसतं, कारण प्रत्येकाची श्रद्धा आणि भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. बब्याला तर शाळेला सुट्टी घेतली, पण स्वर्ण नाही म्हणाला. मग काय, त्याला आजीकडे सोडलं, बाय बाय केलं आणि निघालो. आम्ही पोहोचलो चिंचणीत. आज शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे देवीला भरपूर गर्दी होती. गर्दीत दर्शन काय शक्य नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. फोटोज काढणंही शक्य होत नव्हतं, इतकी गर्दी होती. त्यातूनही आपल्याला पाहिजे म्हटल्यावर फोटोज काढले. आहोंनी गजरा घेऊन दिला, तो मी घातला आणि परतीचा प्रवास केला. घरी आल्यावर बनवली चिगूळची भाजी. या भाजीला काहीजण घोळाची भाजी असेही म्हणतात. तर तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी खाण्यास खूप टेस्टी लागते, आंबट गोड अशी. तर ही भाजी भाकरीबरोबर खाल्ली. तर आजच्या पुरते एवढेच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.